नमस्कार मित्रांनो. एक गोष्ट आवडली आणि मला ती तुम्हाला शेअर करावीशी वाटली. एक पेशंट हॉस्पिटलमध्ये भरती होतो आजारी असल्यामुळे. आणि जेव्हा तो भरती होतो तेव्हा हॉस्पिटलमध्ये अर्थातच बरेचसे पेशंट असतात. आणि एक वेगळा पेशंट असतो जो खिडकीपाशी बसलेला असतो आणि तो नेहमी आतले जे पेशंट असतात त्यांना सांगत असतो की आज वातावरण खूप चांगलं आहे, आज बाहेर पाऊस पडला आहे, झाडांना फुलं आलेली आहेत, लहान लहान मुलं शाळेतनं आनंदाने रस्त्यावरनं खेळत चाललेले आहेत. अशा चांगल्या चांगल्या गोष्टी तो आतमधल्या पेशंटला शेअर करत असतो, सांगत असतो की बाहेरचं वातावरण कसं आहे. काही दिवसांनी तो पेशंट जो खिडकीजवळ असतो तो मरतो आणि नवीन आलेला पेशंट रिक्वेस्ट करून म्हणतो की मला खिडकीची जागा, खिडकीच्या जवळच्या बेडवरती मला शिफ्ट करा. तो जेव्हा खिडकीच्या जवळ बेड असतो तिथं शिफ्ट होतो. पण जेव्हा तो खिडकीतनं बाहेर बघतो तेव्हा खिडकीच्या समोर फक्त भिंत असते, त्याच्यासमोर काहीच नसतं. आणि त्याला कळतं की तो जो खिडकीजवळ बसलेला आधीचा पेशंट आहे तो खोटं बोलत होता. तर मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये पण असे भरपूर लोक असतात की ते खोटं बोलतात तुमच्याशी किंवा काही खोट्या गोष्टी सांगतात का, तर ते तुम्हाला बरं वाटावं किंवा तुम्हाला त्यातनं काहीतरी चांगलं शिकायला भेटावं. आणि ते नेहमी आनंद ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या खोट्या सांगण्यातनं. तर जर आपल्या आयुष्यामध्ये असे जरी काही लोक असतील, ते तुम्हाला असं वाटतं ते खोटं सांगतात आहे, पण त्यांचा एक एक प्रयत्न असतो की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण काहीतरी व्हावं किंवा तुम्हाला आनंद भेटावा. तर जर असे मित्र तुमच्याजवळ असतील किंवा कोणीही असू शकतं, तुमचे भाऊ बहीण, आई वडील, मित्र मैत्रीण, कोणी असू शकतं, तर तुम्ही त्यांना ओळखा आणि त्यांना वाईट समजू नका किंवा त्यांना चुकीचं समजू नका. आणि हे आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. या आयुष्यावर खूप प्रेम करा, खूप पैसे कमवा आणि हे आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगा. पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.